नवी मुंबईतील खारघर तळोजामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। इकडे राहणाऱ्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। सिडको संकुलात मागच्या अनेक महिन्यांपासून पाणीच नाहीये अशा अनेक तक्रारी सिडकोकडे करण्यात आल्यात। पाणी आलंच तर फक्त अर्धा तास पाणी येतंय। मागच्या 2 दिवसांपासून पाणी आलेलंच नाहीये आणि येणारं पाणी सुद्धा अत्यंत दूषित आणि गढूळ आहे आणि त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। नवी मुंबईतील अत्यंत महत्त्वाचं ठिकाण म्हणजे खारघर। खारघर या ठिकाणी पावसाळा जरी सुरू नसला झाला किंवा धरणातलं पाणी जरी आटलं असलं तरी या ठिकाणी मात्र जेव्हापासून सिडकोने संकुलं बांधलीत तेव्हापासून पाण्याची भीषण टंचाई आहे आणि काही प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी येतं। मात्र पाणी जे आहे ते आपण बघत असाल माझ्या हातामध्ये बॉटल्स आहे आणि या बॉटल्स मधलं जर आपण पाणी बघत असाल तर हे पिण्यायोग्य नाही। आम्हाला येऊन इथे 6 वर्ष झालेलं आहे। आम्हाला एवढा काही प्रॉब्लेम नव्हता, पण आता 6 महिन्यापासून एवढं पाणी गढूळ येतं ना, पाणी पिण्यायोग्य पण नाहीये। आम्हाला सारखं सतत पाणी विकत आम्ही किती घेणार आहे? आपण केवढे VIP आहोत काय तसं दरवेळेस पाणी आपलं बाहेरून विकत घेणं? पाणी तर आम्हाला अजिबात भेटत नाही आणि पाणी तर आम्हाला व्यवस्थित भेटतही नाही। कधीच पाणी दिवसभरामधून किती वाजता येते काय पाणी कधी आलं तर येतं किंवा नंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट संध्याकाळी येतं। मग पाणी आम्ही किती स्टोर करून ठेवणार आहे? 7:30ला येतं पाणी। सकाळी 7:30ला आलं की 10-15 मिनिटं थांबतात, ते पण असं पॉइजन सारखं पाणी। आम्ही माणसं आहेत का जनावर आहेत तुम्हीच सांगा। या पाण्याने रोग होईल अशी एकंदरीत स्थिती आता तरी या क्षणाला दिसते। 90% जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांना घोषाला खवखवत आहेत, तर त्यामुळे आम्हाला बिसरी पाणीशिवाय आम्हाला उपयोग म्हणजे मार्गच नाही, ऑप्शनच नाही। लिटरली आम्हाला पाणी नसल्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलं की बिस्लरीचं पाणी आम्हाला वॉशरूमसाठी पण यूज करावं लागतं, एवढं आमच्याकडे भीषण टंचाई आहे। आणि जे आम्ही टँकरचं पाणी जे मध्यंतरी आणत होतं ते पण अतिशय घाणेरडं पाणी आमच्या बादल्यांना असं खत चढलेलं आहे चिखलाचा, आणि खाली त्या बादल्यांना असं चिखल आहे आणि इनफॅक्ट माझे किडनी ट्रान्सप्लांट झालेला आहे आणि त्यामुळे मला अतिशय पाण्याची डॉक्टरने सांगितलं थोडे तुला पाण्याचं जर इन्फेक्शन असेल तर तुला मरणाची भीती आहे। कामावर कधी गेलात, कामावरून कधी आलात आणि पाण्याची काही मस्ती तिथे पाणी आलं असेल? माझी ड्युटी 8 to 4 आहे, मी टाटाला स्वतः स्टाफ आहे, पण इथे पाणी संध्याकाळी आलं तर अर्धा तास किंवा 15 मिनिटं, तो पण एकदम स्लोली येतो आणि एवढं खराब पाणी येतं। माझं छोटं बाळ सुद्धा आहे आणि जुलाब, त्याच्यामुळे त्या पाण्यामुळे बच्चूंना जुलाब सुद्धा होत आहेत। एवढं घाणेरडं पाणी येत आहे। 2 दिवस पाणी नाहीये, समोरचं पाणी येत नाही म्हणतात, सकाळी पाणी नाही, काल दिवसभर पाणी नाही, आज संध्याकाळी पाणी आलेलं नाहीये। आता फक्त इंटिमेशन देतात सकाळी पण नाहीये, काल दिवसभर पाणी नाहीये। पाणी आणायचं कुठून आम्ही? या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत असेल तर स्वप्न साकार केलं की स्वप्न भंग झालं हा एकंदरीत प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। किंवा सिडकोचं प्रशासन हे झोपी गेलंय का की झोपेचं सोंग घेतंय हेही तितकंच महत्वाचं असेल। तेव्हा पाणी पाजण्याची वेळ आता सिडकोच्या अधिकाऱ्यांनाच आलेली आहे। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।